नमस्कार मंडळी. तर आज इकडं शेतामध्ये आले होते. तर हे बघा, म्हणजे आपण इथं राहत नसल्यानंतर लोक कसे आपले नुकसान करतात. कारण की हे बघा, मी तुम्हाला यांना दाखवते. हे बघा, आपण इथं शेतामध्ये हजर नसताना हे जे आहे, तर इकडं साईडला जे आहे तर सोलार कंपनीचं काम चालू आहे बघा. तर ह्या कंपनीवाल्यांना आपली कुठलीही परमिशन न घेता आपल्या बांधावरून हे जे आहे तर हाय पॉवरची लाईटचे जे हे पोल आहे ना, तर हे पोल असे लावलेले आहे बघा. आणि हे बघा, एकदम असे म्हणजे बांधावरती हे पोल लावलेले आहे. तर याचा आपल्याला किती त्रास होणार आहे शेतकऱ्याला, याची त्यांनी कुठलीही दखल घेतलेली नाही किंवा कुठलीही परमिशन घेतलेली नाही की परमिशन घेऊन की ही आम्ही इथं हे पोल रवतोय. आमची कुठलीही माझी परमिशन न घेता माझ्या शेतामध्ये यांनी असे पोल रवले आहे आणि अनधिकृत हे काम असे कामं हे करत आहे. तर आज मी इथं शेतामध्ये आलेले आहे की हे पोलाचे जे काम चालू आहे तर हे काम रोखण्यासाठी. तर चला आता बघते मी काय बोलते ते. हे बघा, असे हे जे पोल आहे तर हे न परमिशन घेता असे आमच्या बांधावरून जे आहे तर असे पोल लावलेले आहे ह्या लोकांनी. ऐसा गेट के बीचों बीच जाता है वो लाइन वहाँ पे जाके मिली तो सब हमारा वो क्या है कि वो उस तरफ जो बिल्कुल रोड के उस तरफ जो फाइनल पोल है ना, वो हमारे गेट के सामने आता है वो पीछे बना था वो उधर। वो तो पोल इस तरफ आ जाएगा, वो तो तार ऊपर से निकल हे बघा, त्यांची इकडच्या साईडनं जे आहे तर इथं त्यांचं सोलारचे त्यांच्या कंपनीचं जे काम आहे बघा. तर इथं ते त्यांचे प्लॅन जे आहे तो इथं आहे, इकडच्या शेतामध्ये आहे बघा. तर ह्या साईडनं त्यांनी पूर्ण कंपाऊंड करून घेतलेलं आहे. तर या कंपाऊंडला आम्ही कुठेही त्यांना काही म्हटलो नाही, कारण किंवा तुम्ही तुमचं हे आहे तर तुम्ही कंपाऊंड करून घेऊ शकता. आम्ही त्यांना कुठेही अडवलेलं नाही किंवा आम्ही काहीही बोललेलो नाही. पण हे बघा, आमचं इथंच ऊस आहे, एकदम याला खेटून इथं ऊस आहे. ही ऊसाची शेती आहे. आणि जर का आता ह्या ऊसाच्या शेतामधून जर का हाय पॉवरची लाईट जर गेली किंवा त्याची कुठं ठिणगी पडली किंवा काही झालं तर ऊसाला आग लागण्याची खूप शक्यता आहे. कारण की आपला हे काही 1-2 दिवसाचा प्रश्न नाही. कारण आता हे जे इथून जे जाईन हे लाईफ टाईमसाठीच ही लाईट जाणार आहे इथून. त्याच्यामुळं आपल्याला नंतर त्याच्यापासून किती धोका आहे. आणि बरं, त्यांनी अशी काही नाही की कुठली परमिशन वगैरे काहीच घेतलेली नाही की तुमच्या शेतामध्ये आम्ही इथून घ्यावा का नाही घ्यावा. इथली कुठलीही काही न घेता म्हणजे कोणाला विचारपूस न करता डायरेक्टच त्यांनी पोल रवले. आणि पोल रवून जे आहे तर इथून त्यांना त्यांचं काम करायला सुरुवात केली. की असे त्यांना शेतकऱ्याला विचारायला पाहिजे ना की तुमच्या शेतातून आम्ही इथून पोल घ्यायचे, आम्हाला आम्ही घ्यावा का नाही. कुठली परमिशन न घेता डायरेक्टच पोल लावून दिले. आणि नंतर आता ह्या बांधांना जर काही एवढी हाय पॉवरची मोठी जर का लाईट गेली तर लाईट गेल्यानंतर आपल्याला त्या बांधावरती नंतर झाडं पण लावता येणार नाही किंवा आपल्याला मोठाले झाडं वगैरे काही जर लावायचे असले ते पण आपल्याला तिथं लावता येणार नाही. आणि शेतामध्ये म्हणजे कुठले मशिनरी वगैरे पण आणायचं जरी म्हणलं ना तर मशिनरी पण आणता येत नाही. गव्हाचं वगैरे गहू वगैरे असला शेतामध्ये तर गहू काढायची मशीन असतं, ते मशीन पण इथं आणता येणार नाही. कारण की तिकडच्या साईडनं जे आहे तर आम्हाला फ्रंट साईडनं जे आहे तर समोरच्या साईडनं जे आहे तर त्या साईडनं पण आडवी तार गेलेली आहे. आणि डीपी पण आहे, आमच्या शेतामध्येच डीपी आहे. इकडच्या साईडनं आता सोलारचा जो आहे तर तो प्लॅन झालेला आहे. एकच साईड मोकळी होती तर त्या साईडनं यांनी लगेच पोल रवायला सुरुवात केली. म्हणजे शेताच्या चारही साईडनं लाईटच्याच पूर्ण तारा येऊ लागल्या. म्हणजे आपण जर काही लक्ष द्यायला जर नसलो ना तर म्हणजे त्याचा खूप असा गैरफायदा उचलला जातो की आपण लक्ष द्यायला नाही आहे इथं. मग यांचं कोणी नाही आहे इथं लक्ष द्यायला. मग हे काय करतात आपण बघूया. आणि म्हणजे काल पण आहे ना, तर काल जेव्हा हे काम चालू होतं तर काम चालू असताना आम्हाला ते काम चालू आहे ते पण माहिती नव्हतं की लोक पोल रावणार आहे का काय. त्यांनी विचारलेलंच नव्हतं कोणची गोष्ट. पण इकडं गावाकडं जे आहे तर आमचीच म्हणजे घरचे राहणारे आहे, माझे दीर भाई ते सगळे इकडं गावाकडं राहतात. तर मग त्यांनी जे आहे तर त्यांनी आम्हाला सांगितलं फोन करून की तुमच्या शेतामध्ये पोल रवू लागले म्हणून ते लोक.
मग आम्ही ते नंतर ते काम बंद केलं, फोन करून सांगितलं बंद करा. आणि आज जे आहे तर आज आम्ही बघा सकाळीच इकडे शेतात आलेली होती. मी जेवण वगैरे काहीच केलेलं नव्हतं, स्वयंपाक बनवला आणि मी जसं स्वयंपाक बनवला तसाच सोबत घेऊन आले होते. म्हणलं आपण तिथे गेल्यानंतर जेवण करूया, पण अगोदर आपण शेतात जाऊन बघूया काय चालू आहे म्हणून. तर मग आम्ही जेवण वगैरे केले. फायनली तर शेतामध्ये बसूनच जेवण ते केले आणि त्यांना बोलल्यानंतर ते बोलले की ठीक आहे आम्ही पोल काढून घेतोय म्हणून. आणि मग त्यांना नंतर सांगितल्यानंतर आता ते पोल काढायला आले बघा. त्यांचे ते किरण वगैरे ते काय मशिनरी असतात तर ते मशिनरी घेऊन आलेले आहे की आम्ही काढून घेतोय म्हणून पोल. आणि आता त्यांनी मग सुरुवात केलेली आहे बघा पोल काढण्यासाठी. तशी तर त्यांची समज हे तर केलेलंच आहे त्यांनी, पोल न विचारता न परमिशन घेता पोल लावल्यामुळं. मी काल कंप्लेंट वगैरे तर केलेली आहे, पोलीस स्टेशनला वगैरे मी दिलेलं आहे. आणि नंतर मी शेतात येऊन बघून त्यांना सांगितलं आहे की बाबा तुम्ही काढून घ्या. तर तुम्ही रीतशीरपणानं तुम्ही कुठलेही आम्हाला तुमच्यासोबत वाद करायचा नाही आहे, तुम्ही गोडीमध्ये हे काढून घ्या. तर ते आता तयार झाले काढून घेण्यासाठी आणि हे जे आहे तर मग काढून घेऊ लागले. आणि काल जेव्हा आम्ही जे आहे तर हे कामाचे जे इथं इंजिनियर आहे तर ते इंजिनियरला फोन केला, त्यांचा नंबर घेऊन त्यांना फोन केला होता. तरी फोनवर असे बोलत होते ते इंजिनियर लोक पण, म्हणजे की नाही म्हणजे मी स्वतः फोनवर बोलत होते की तुम्ही कोणाला विचारून लावले म्हणे. नाही म्हणे आम्ही तुमच्या शेतात तुमच्या बांधावरून लावले म्हणे, तुमचा तिथं काही संबंध नाही. असे बरीच म्हणजे असं वरच्या आवाजामध्ये बोलत होते ते. तर मी त्यांना तेच बोलले की म्हणलं आम्ही पोलीस स्टेशनला देणार आहे. तर ते बोलले जा तुम्हाला जिथं जायचं तिथं जा, किंवा तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा, म्हणजे अशी दादागिरीची भाषा वापरली. आणि जेव्हा म्हणजे मी फोनवर बोलत असताना त्यांनी हे पण असं पण बोलले की तुमच्यासोबत बोलण्यात काही अर्थ नाही आहे, तुमचे मिस्टर असले तुमच्या मिस्टरांकडे फोन द्या, तुमच्यासोबत बोलण्यात काही अर्थ नाही. पण जे शेत जे आहे ते त्या शेताचे जे मालक आहे ते शेताचे मालक मी आहे तिथं. त्याच्यामुळं मला विचारण्याचा मला त्यांनी कुठले काहीच विचारलं नाही, कुठलीच परमिशन घेतली नाही किंवा विचारलं पण नाही की आम्ही तुमच्या इथं करायचं का, इथं आम्ही पोल रवा का काय, काही न घेता म्हणजे काल एवढ्या याच्यामध्ये बोलले ना ते. मग त्याच्यामुळं मी म्हणजे कंप्लेंट द्यायला ते आम्ही त्यांना त्यांची कंपनी कुठली वा काय नावानं तुमची कंपनी आहे, कुठलाही म्हणजे ते कोणत्या कंपनीचे आहे ते सोलार, ते पण कुठंही असं फलक वगैरे लावलेलं नाही का, कुठं त्यांचा बोर्ड पण लावलेला नाही की ही कंपनी आहे म्हणून. आणि कंपनीचं नाव सांगायला पण ते लोक नाव पण सांगत नव्हते, म्हणजे टाळाटाळ करत होते की नाव माहिती नाही म्हणायचे. आम्ही इथं काम करतोय म्हणलं, तुम्ही तिथं काम करताय तुम्हाला कंपनीचं कसं काय नाव माहिती नाही. नाही म्हणे आम्हाला कंपनीचं नाव माहिती नाही म्हणे कोणची कंपनी. म्हणजे त्यांना इतकं हे केलं, म्हणजे असं शेतकऱ्याची इतकी पिळवणूक करतात ना, म्हणजे असे शेतकऱ्याला लोक काय समजतात की म्हणजे हे शेतकरी लोक यांना काही समजत नाही आहे असं करून लोक त्याचा गैरफायदा उचलतात. ते बघा, तर कुठल्याही शेतकऱ्यासोबत असं झाल्यानंतर आहे ना, तर आपण तिथं समोर जाऊन आपण पुढाकार घेऊन आपण स्वतः तिथं उभा राहून आपला जो आहे तर आपल्यावरचा अन्याय जो आहे तर आपल्यावर जो अन्याय होतो तो अन्याय आपण स्वतः जाऊन टाळला पाहिजे. कारण कुठल्याही लोकांच्या दबावाखाली किंवा कोणालाही घाबरून हे करता कामा नाही आहे. जर का आपल्याला असं वाटलं तर पोलीस स्टेशनला वगैरे कंप्लेंट देऊन आपण हे काम करू शकतो आहे बघा. आता हेच बघा, मी काल ते कंप्लेंट वगैरे दिलेली आहे आणि आज जे आहे तर त्यांना रीतशीर सांगून पोल जे आहे तर काढून घ्या म्हणून सांगितलं. तर ते काढून घ्यायला तयार झालेले आहे. म्हणजे आपलं कोणी जर का लक्ष द्यायला नसेल तर लोक त्याचा इतका गैरफायदा उचलतात, एवढा म्हणजे गैरफायदा उचलून घेतात. समज काल जर ही गोष्ट नसती कळाली तर आज त्या लोकांनी तिथून तारा ओढून घेतल्या असत्या, आणि तारा ओढल्यानंतर आपल्याला काहीच करता येत नव्हतं. आणि कारण कसं होतं आहे की नंतर आपल्याला आयुष्यभराचा प्रश्न आहे त्या तारेचा आपल्याला त्रास होणारच. कारण आपला ऊस असल्यामुळं बाजूच्या शेतामध्ये पण ऊस आहे आणि माझ्या शेतामध्ये पण आहे ना, तर तिथं पण ऊसच होता.